नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत थोडं तुझं थोडं माझं या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट आणि इंटरेस्टिंग अपडेट. त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा. मित्रांनो, आजच्या भागामध्ये मानसीला सगळं काही आभाने खरं सांगून टाकलं आहे की तिचं आणि विनीतचं नातं काय आहे. तर दुसरीकडे आता निधीला तेजसने वचन दिलं आहे की जर विनीत तुझ्याबरोबर लग्न करायला तयार असेल तर मी स्वतः तुमचं लग्न लावून देईल. मित्रांनो, आता नक्की घडणार काय, कोणाचं लग्न होणार विनीत बरोबर आणि घडणार एपिसोडमध्ये काय, हे पाहण्यासाठी पटापट आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा, जेणेकरून तुम्हाला अगदी एक आणि एक गोष्टीचा अपडेट हा व्यवस्थित मिळत राहील. चला तर मग मित्रांनो, सुरुवात करूयात आपल्या आजच्या एपिसोडला, म्हणजेच थोडं तुझं थोडं माझं या मालिकेच्या आजच्या भागाला. तर आजच्या भागात आपण असं पाहतो की इकडे शोभा ही गायत्री बरोबर बोलत बोलत घरी आलेली असते आणि अचानक तिची नजर तिच्या दरवाजाकडे जाते. तिला दिसतं तर काय, आपल्या घराचा दरवाजा असा उघडा. हे पाहून ती पटकन घरात धावत येते. आता तिने गायत्रीचा फोन कट केलेला नसतो, फोन हा चालूच असतो. मग ती आतमध्ये आल्याबरोबर समोर आभाला बघते आणि तिला राग येतो. ती मानसीला म्हणते, अरे मानसी, तू आणि या हिला कशाला आणली आहेस सोबत, तुझ्या नंदेला. त्याबरोबर मात्र आता आभा ही खाली बघते. त्याबरोबर लगेचच गायत्री ही इकडे विचार करत असते, बाप रे, या आभाला थोडासा सपोर्ट काय केला, हिने तर खूपच जास्त हिंमत दाखवली आहे. तर दुसरीकडे आई ही त्या मडक्यांकडे बघत बसलेली असते देवघरामध्ये. आता आई मडक्यांकडे बघत बसलेली असताना त्या ठिकाणी मोठ्याबाई येतात आणि मोठ्याबाई या आईला हे असं चिंतेत बघतात आणि लगेचच विचारत असतात, काय ग, काय झालं, अशी काय या मडक्यांकडे बघत बसली आहेस. त्यावर आई ही त्यांना म्हणत असते, अहो काही नाही हो, काळजी वाटते मानसीची. पुढची परीक्षा काय असणार, कशी असणार, खरंच काही कल्पना नाही आहे. ही सत्य, व्यवस्था, काय काय मडकी आहेत अजून, कीर्ती वगैरे. त्याबरोबर मोठ्याबाई या सांगत असतात की पुढची परीक्षा ही अवघड तर असणारच आणि तू म्हणशील की ह्या सत्याच्या मडक्याचं, तर कोणत्याही नात्यावर सत्य हे खूप महत्त्वाचं असतं म्हणण्यापेक्षा कोणतंही नातं हे सत्यावरतीच टिकून असतं आणि जर त्या नात्यामधलं सत्य हे कमी झालं तर मात्र ते नातं डगमगतं. आणि या दोघांच्या नात्यामध्ये नेमकं आत्ता तेच घडलं आहे. ह्या दोघांच्या नात्यातलं ते पारडं आता हलकं झालेलं आहे. त्यामुळे आता बघूया काय होतं आहे. त्या पोरीला आता खरं तर आणखीन जास्त खडतर परीक्षा द्यावी लागणार आहे. आणि म्हणशील तर सत्याचं आपल्याला कायम वाटत राहतं की आपण समोरच्याशी जे बोलतोय ते सगळं खरं आहे, समोरचासुद्धा आपल्याला कधी खोटं सांगत नाही. पण तसं नसतं. ती समोरची व्यक्ती ही कधीतरी आपल्याबरोबर खोटं बोलतच असते आणि तेच तर आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याबरोबर लगेचच आई म्हणत असते, मला कळत नाही आहे नेमकं काय घडणार, म्हणजे कोणत्या सत्याला मानसीला सामोरं जावं लागणार आहे की तिच्या समोर कोणतं सत्य येणार आहे की आम्हाला कोणतं सत्य कळणार आहे. त्याबरोबर मोठ्याबाई म्हणतात की ते तर आपल्याला येणाऱ्या दिवसांमध्ये पाहायला मिळेल. आणि राहिला प्रश्न ती पोरगी या परीक्षेत नापास होण्याचा, जरी ती नापास झाली तरीसुद्धा ती खूप जिद्दी आहे, त्यामुळे ती काही तिची नाती वगैरे तुटू देणार नाही. तर तू उगाचच्या उगाच तिची काळजी करू नकोस. तर आता शोभा येऊन लगेचच्या लगेच बसलेली असते. त्याबरोबर लगेच आता विनीत जाऊन तिच्यासाठी पाणी वगैरे घेऊन येतो. तर शोभा ही मानसीला म्हणत असते, हिला कशाला बरोबर आणली. त्यावर मानसी म्हणत असते, अगं मामी, मी आणि आभा एकत्रच घराबाहेर पडलो होतो, म्हणून मग आम्ही सोबत इकडे आलो. त्याबरोबर लगेचच शोभा म्हणते, बरं बरं ठीक आहे, काही हरकत नाही. आणि हा डबा माझ्या किचनमधला तर घेतलेला नाही आहे ना, कारण आभाच्या हातात एक प्रसादाचा डबा असतो. आभा म्हणते, नाही नाही, हा प्रसादाचा डबा आहे. त्याबरोबर लगेचच मानसी म्हणते, आभाच्या एका स्पेशल मैत्रिणीला हा डबा द्यायचा होता, पण द्यायचा राहून गेला. आता मुद्दामून हे सगळं ती विनीतकडे बघून बोलत असते. त्यानंतर लगेचच शोभा म्हणायला लागते की किती परीक्षा घेताय तुम्ही अजून आमच्या मानसीची, तुम्ही घेतलीत तेवढी काही कमी होती तर ही मोठी बाई आली. त्यावर मानसी म्हणत असते, मामी अगं तिला कशाला. त्याबरोबर मामी म्हणते, मी बरोबरच बोलतेय, काय चुकीचं बोलतेय मी, ही कशाला आली आता मोठी बाई वगैरे, काय गरज होती हिला येण्याची. त्यानंतर लगेच आता मानसी म्हणते,
मामी विनीतच्या लग्नाचा काही विचार केलायस की नाही? त्याबरोबर शोभा म्हणते, बरं झालं तूच विषय काढलास. मी विषय काढला की हा लगेचच टाळाटाळ करत असतो. त्यावर पुढे मामीला मानसी विचारते, मग मुलगी वगैरे काही बघायला सुरुवात केलीस? त्यावर मामी सांगते, हो मग केली आहे ना. माझ्या एका खूप जवळच्या आणि खास व्यक्तीला मी याच्यासाठी मुलगी पाहायला सांगितली आहे. त्यावर लगेच मानसी म्हणते, अगं पण विनीतच्या मनात काय आहे? त्याबरोबर शोभा म्हणते, अगं याचं काय? हा मी सांगेन त्या मुलीशी लग्न करायला तयार होईलच की. त्याबरोबर मानसी म्हणते, हो हो बरोबर, तू सांगशील त्या मुलीशी आपला विनीत नक्की लग्न करेल. विनीत शेवटी तुझ्या शब्दाबाहेर नाही ना. आता मानसी हे सगळं मुद्दाम आभाकडे बघून बोलते. त्याबरोबर आभा मनातल्या मनात म्हणत असते, मी जो प्रसाद मामा मामींसाठी आणला होता तो तर त्यांनी खाल्लेलाच नाही आहे. मग ती मामींना विचारत असते, मामी प्रसाद कसा झालाय? त्यावर मामी म्हणत असते, छान झालाय प्रसाद. आमच्या मानसीने बनवलाय म्हणजे छान होणारच होता. आमची मानसी ही खूपच सुगरण आहे. त्याबरोबर लगेचच आभा हसते आणि मामींना म्हणत असते, हो बरोबर आहे, पण यावेळेस मी सुद्धा मदत केली आहे वहिनीला प्रसाद बनवायला. तुम्हाला आवडला आहे ना शिरा? मग हा सुद्धा ठेवून घ्या ना, हे घ्या. आणि मग लगेचच तो शिरा ती मामींना देत असते. त्याबरोबर आता लगेचच मानसी म्हणते, अगं पण आभा. त्याबरोबर मामी म्हणते, अगं काय झालं? ती म्हणते ना ठेवा, मग असू देत, ठेव तिथे. त्याबरोबर लगेचच आभा शिरा टेबलावरती ठेवून देते. त्यानंतर आता आभा आणि मामी दोघीजणी एकमेकीकडे बघत असतात. तर मानसी ही लगेचच मामीला म्हणते, बरं मामी चल, आता आम्ही निघतो, आम्हाला निघायला हवं. त्याबरोबर लगेचच मामी हो हो असं म्हणते. त्यानंतर मामी, आभा, मानसी तिघ्याही उठून उभ्या राहतात आणि मग मानसी मामीचे आशीर्वाद घेत तिच्या पाया पडते. त्याबरोबर मामी ही तिला म्हणत असते, आधीच तुझं आयुष्य खूप खडतर आहे, आता ही परीक्षा पास हो, नाहीतर अजून खडतर होईल. त्याबरोबर आता मामी जे बोलते ते विनीतला आवडत नाही आणि मग विनीत लगेचच मामीला म्हणतो, अगं आई. त्याबरोबर लगेच मामी ही त्याला म्हणत असते, अरे गप, मी जे बोलते ते बरोबरच आहे. चांगल्या चार तिच्याच हिताच्या गोष्टी सांगते तिला. ही परीक्षा पास हो बाई. त्याबरोबर मानसी ही मामीला म्हणत असते, मामी तू नको काळजी करूस, ही परीक्षा मी नक्की पास होईन. चल येतो आता आम्ही. चल आभा. एवढं बोलत मानसी पुढे निघून जाते. आता मात्र आभा ही शोभाच्या पुढ्यात येऊन उभी राहते. शोभा तिला विचारते, काय इथेच राहायचं आहे? त्यावर मात्र आभा नकारार्थी मान हलवते आणि मग पाया पडायला मामी समोर खाली वागते. त्याबरोबर मामी म्हणते, ए काय करतेस? ओ पाया पडतेस वय? अगं नाही, इतक्या वेळा मी तुझ्या घरून येऊन गेले, तेव्हा कधी नमस्कार नाही केलास मला. अच्छा हां, ती मोठी बाई की कोण तुमच्या घरी आली आहे ना, तिने लावली वाटतं ही शिस्त. नाही नाही नाही, चांगलं आहे चांगलं आहे. ती जी कोणी बाई आहे ना, तिने हे बाकी चांगलं केलं आहे. कारण काय आहे ना, तुमच्यासारख्या मुलांना शिस्त लागलीच पाहिजे, नाहीतर मग तुम्ही सासरी जाता ना तेव्हा आम्हाला त्रास होतो गं, बाकी काय. त्याबरोबर मानसी म्हणते, आभा चल, येतेस ना? त्याबरोबर लगेचच शोभा म्हणते, जा जा, वाट बघते ती. मग मानसी आणि आभा तिकडनं निघतात. तर दुसरीकडे लगेचच शोभा ही विनीतला म्हणत असते, बघितलंस विनीत, आता बाहेरची लोकंसुद्धा मला तुझ्या लग्नाबद्दल विचारायला लागली. अरे आता तरी मुली बघायच्या ना, आता तरी लग्न करशील ना? त्याबरोबर आता मात्र विनीत लगेच आईला म्हणतो, आई ती मानसी बोलली म्हणून उगाच तू सुद्धा काही पण बोलू नकोस. तर आता आई बडबड करत असते, त्यामुळे विनीत हा लगेचच अंघोळीला निघून जातो. तर मामी ही विनीतला म्हणत असते, विनीत एक गोष्ट लक्षात ठेव, तुला मी जी मुलगी पसंत करेन तिच्याबरोबरच लग्न करावं लागणार आहे. तू लक्षात ठेव, जर दुसऱ्या कुठल्या मुलीकडे नजर वर करून जरी बघितलंस तरी गाठ माझ्याशी आहे, याद राख. गपगुमान मी सांगेन तिच्याशी लग्न करायचं. मला ना खूप श्रीमंत, खूप पैसेवाली अशी सून हवी आहे या घरासाठी. माझी खूप मोठी मोठी स्वप्न आहेत वगैरे असं सगळं मामी एकटीच बडबडत असते. पण आता बिचाऱ्या मामीला काय माहीत, तिच्या मुलाला जी मुलगी आवडली आहे ती श्रीमंतच काय, तर बिचारी खूप गरीब आहे. आता आभा ही खानदानी तर आहे पण गरीबसुद्धा आहे आणि मामीला खानदानी नसली तरी श्रीमंत मुलगी सून म्हणून हवी आहे. तर दुसरीकडे आता मानसी ही आभाला घराच्या बाहेर तर हात पकडून घेऊन येते, पण पुढे आल्यावरती तिचा हात सोडते आणि रागारागात पुढे चाललेली असते. त्यानंतर तिला आठवत असतं की सगळ्यांच्या समोर प्रत्येक वेळेस तिने कशी आभाची बाजू घेतली होती आणि आभाला वाचवलं होतं.
सगळ्या घरातल्यांनी जेव्हा तिच्यावरती संशय घेतला विनीतवरून, त्यावेळेस मानसीने आभाची खात्री घेतली होती. ती म्हणाली होती की मला आभावरती पूर्ण विश्वास आहे आणि तुम्हाला सगळ्यांनासुद्धा तिच्यावरती विश्वास आहे ना. झालं तर मग मी देते आभाची खात्री, ती पुन्हा कधीच काहीच चुकीचं करू शकत नाही आणि आतासुद्धा ती चुकली नाही आहे. त्याबरोबर आता मानसी काही आभाबरोबर बोलत नसते. आभा मानसीच्या पुढे येते आणि वहिनी प्लीज प्लीज बोल ना गं माझ्याशी, असं नको करूस असं म्हणते. त्याबरोबर मानसी ही आभावरती चिडते. ती आभाला म्हणत असते, काय गरज होती माझ्याशी असं खोटं बोलण्याची, काही गरज होती का खोटं बोललीस, का माझा विश्वास मोडला. त्याबरोबर दुसरीकडे निधी ही आत्ता तेजसला म्हणत असते, पण त्याचं माझ्यावरती प्रेम आहे का नाही ते मला कसं कळणार. त्याबरोबर तेजस हा निधीला सांगत असतो, बोललीस तर कळेल. हां म्हणजे बोलून समजतं ना, तू बोल त्याच्याशी. एकदा का विनीतने तुला होकार दिला ना, मग तुझ्या लग्नाचा बँड आपण बघ कसा जोरात वाजवतो तो. मग त्या मामीला मी बघून घेतो, तिचा गेम कसा करायचा ते तेजसला माहिती आहे. जादूगार आहे ना मी, फक्त विनीतने तुला होकार द्यायला पाहिजे. त्यानंतर तो म्हणत असतो की मग तू लग्नाचा हॉल बघ आणि मी मामीचं काय करायचं ते बघतो. तेजस प्रभूने दिलेला शब्द आहे तुला, अगदी तेजस्वी, लखलखीत आणि खरा शब्द असतो आपला. तर दुसरीकडे आभा ही मानसीला म्हणत असते, वहिनी तू सपोर्ट करशील ना गं मला, तू तरी माझी साथ देशील ना. आपल्या घरात हे सगळं मी कोणालाच इतक्या हक्काने नाही सांगू शकत जितक्या हक्काने मी तुला सांगितलं आहे, पण तू माझ्यासोबत आहेस ना. वहिनी प्लीज हो बोल ना वहिनी प्लीज. त्याबरोबर मानसी ही आबाला म्हणते, पहिलं तर रडणं थांबव. त्याबरोबर आबा रडणं थांबवते. तर मानसी तिला म्हणत असते, हो माझा सपोर्ट आहे तुला, पण जर घरातले सगळे या लग्नाला तयार असतील तर आणि तर घरातल्यांच्या विरोधात जाऊन हे लग्न वगैरे काहीसुद्धा होणार नाही आहे, कळलं. त्याबरोबर आभा होकार देते. तर मानसी आभाला म्हणते, पण लक्षात येते तुझ्या एक गोष्ट, विनीतने तुमच्यावरचं प्रेम अजूनही एक्सेप्ट केलेलं नाही आहे. तो हेच म्हणतोय की तुमच्यात फक्त मैत्री आहे. त्यावर आभा म्हणत असते, वहिनी अगं तो एक्सेप्ट करेल, पण त्याला थोडा वेळ द्यायला लागेल ना. आज त्याने अचानक तुला असं समोर पाहिलं ना, म्हणून खरं तर त्याचा थोडा गोंधळ झाला. पण खरं सांगते माझं विनीतवरती खूप खूप प्रेम आहे. त्यावर मानसी म्हणते, प्रेम आहे मग पुढे. त्याबरोबर आबा म्हणत असते, मला विनीतबरोबर लग्न करायचं आहे वहिनी, मी खरं सांगते मला तो खूप आवडतो. त्याबरोबर मानसी म्हणत असते, विनीतने अजूनही त्याच्या प्रेमाची कबुली दिलेली नाही आहे आभा. त्यावर आबा म्हणत असते, वहिनी देईल ग तो प्रेमाची कबुली, तू अचानक. त्याबरोबर मानसी म्हणते, हो माझ्या मामाच्या घरी मी अचानक आले आणि तू तिथे मला न सांगता गेलीस, ते बरोबर होतं. त्याबरोबर आता घरी आल्यावर मानसी ही लगेचच विनीतच्या फोनवरती फोन करते. आता विनीतचा फोन हा किचनवरती ठेवलेला असतो, त्यामुळे ती मामी तो फोन उचलते आणि म्हणत असते, हा मानसी बोल. त्याबरोबर आता मानसी डोक्याला हात लावते आणि मामीला म्हणते, मामी ऐक ना, विनीतला दे ना फोन, मला विनीतजवळ बोलायचं होतं. मामी म्हणते, अगं आत्ताच तर गेलीस ना इकडनं, मग लगेच काय बोलायचं आहे. त्यावर लगेच मानसी म्हणते, मामी तू प्लीज दे ना विनीतला फोन, मला विनीतबरोबर महत्त्वाचं बोलायचं आहे. त्याबरोबर मामी लगेचच विनीतच्या हातात फोन देत म्हणते, मानसी आहे धर. त्याबरोबर विनीत फोन घेतो आणि बोल मानसी असं म्हणतो. तर मानसी म्हणत असते, हे बघ विनीत, मला माहीत आहे तुझ्यासमोर आता मामी आहे, त्यामुळे तू काही बोलू शकत नाहीस, पण मी जेवढं बोलते तेवढं नीट ऐकून घे. आता मी तुला जो फोन केला आहे तर तुझी आत्ते बहीण म्हणून नाही, तर प्रभूंच्या घरची सून म्हणून केला आहे. एक गोष्ट लक्षात ठेव, आभाचं तुझ्यावरती खूप प्रेम आहे, पण जर तुझ्या मनात काही चुकीचं किंवा वाईट वेगळं असेल तर ते आत्ताच तुझ्या मनामधून काढून टाक. कारण मी आभाची मोठी वहिनी म्हणून तुला सांगते की मामा मामींची किंवा आमच्या घरच्यांची मान खाली जाईल, त्यांना तुमच्यामुळे काही त्रास होईल असं चुकूनही वागू नका. आलं लक्षात. त्याबरोबर विनीत हा तिकडनं होकार देत असतो. त्याबरोबर मानसी पुढे सांगते, आणि यापुढे पुन्हा असं वागू नको. आणि मग लगेचच ती फोन कट करून पुढे घरामध्ये चाललेली असते. त्याबरोबर लगेचच त्या ठिकाणी आभा येते आणि ती मानसीला विचारत असते, वहिनी तू आता घरात सगळ्यांना सगळं सांगणार का गं. त्यावर लगेच मानसी तिला म्हणत असते, आभा आपल्या घरामध्ये काय अडचणी आहेत हे तुला माझ्यापेक्षा जास्त चांगलं माहिती आहे, आणि ज्यावेळेस
तुझा आणि विनीतचा साधा संशय आला होता त्यावेळेस घरात काय घडलं होतं हेही तुला चांगलं माहिती आहे. त्यामुळे जोपर्यंत विनीत तुमच्या नात्याची कबुली तुला देत नाही तोपर्यंत घरामध्ये आपण काही सांगायचं नाही. घरात हा विषयसुद्धा काढायचा नाही, कळलं? त्याबरोबर लगेचच आभा हो वहिनी असं म्हणते. त्याबरोबर मानसी ही तिला म्हणत असते आणखीन एक गोष्ट, जोपर्यंत विनीत तुला त्याच्या प्रेमाची कबुली देत नाही तोवर त्याला भेटायचं नाही. त्यावर आबा म्हणते अगं वहिनी पण. त्यावर मानसी म्हणते आणि एक, त्याला कॉलसुद्धा करायचे नाही, कॉन्टॅक्ट ठेवायचा नाही. आणि मग ती तिकडनं घरामध्ये निघून जात असते. त्याबरोबर आबा तिच्या मागे येत असते आणि म्हणत असते वहिनी अगं ऐक ना वहिनी. पण मानसी तिचं काहीच नाही त्या पुढे निघून जाते. त्याबरोबर आता शोभा ही विनीतला विचारत असते काय रे विनीत, काय म्हणत होती मानसी, का कॉल केला होता? तर विनीत म्हणत असतो काही नाही, लग्नाबद्दलच बोलत होती ती. त्यावर मामी म्हणते लग्नाबद्दल? अरे वा वा, काय बोलत होती मग मानसी? त्याबरोबर विनीत म्हणतो काही नाही, जे तू म्हटली होतीस तेच मला समजावत होती. तूच म्हणालीस ना तिला मला समजाव म्हणून. त्यावर मामी म्हणते अरे ते मी उगाच म्हटलं होतं रे, तिने स्वतःच्या लग्नात काय गोंधळ घातला होता ते पाहिलं होतंस ना, ती काय तुला समजावणार? तर दुसरीकडे आता मानसी आणि आभा दोघे एकत्र घरी आलेले असतात. आता दोघींना असं एकत्र सोबत पाहून मुद्दामून गायत्री त्यांना विचारते अरे ननंद भाऊजय दोघीजणी एकत्र कुठून येत आहे दोघीजणी? नाही म्हणजे तू हिच्या कॉलेजला गेली होतीस का ही तुझ्यासोबत तुझ्या मामा मामींच्या घरी आली होती काय? त्याबरोबर मानसी म्हणत असते की वहिनी आम्ही दोघीजणी बाहेर भेटलो आणि बाहेरून आम्ही एकत्रच आतमध्ये आलो बस. तर दुसरीकडे आभाचा चेहरा मात्र काळवंडलेला असतो. तर आता गायत्री म्हणत असते अगं तुझा चेहरा बघ कसा झाला आहे आभा. अगं काळजी करू नकोस, मी गमतीने विचारलं, मी काही मोठ्या बाई नाही आहे तर तुझ्या मनातलं खरं लगेचच्या लगेच ओळखून घ्यायला. बरं जा आवर तू. त्याबरोबर आभा तिकडनं जात असते. त्यानंतर ती पुन्हा आबाला हाक मारत म्हणते आभा थांब इकडे बघ. त्यावर आभा गायत्रीकडे बघते तर गायत्री म्हणत असते नाही नाही जा, दोन्ही कानातले आहेत बरोबर. त्यानंतर आता आभा तिकडनं निघून जाते. तर गायत्री ही मनातल्या मनात म्हणत असते खरंच हरणीची शिकार करायला किती मज्जा येते ते आज कळतंय मला. आता ह्या सगळ्या प्रभूंची पडकी तोंड पाहायला मला खूप बरं वाटणार आहे, आनंद होणार आहे. तर मोठ्या बाई येऊन आता मानसीच्या पुढ्यात उभारलेल्या असतात. मानसी मनातल्या मनात विचार करत असते आता मोठ्या बाईंना माझ्या चेहऱ्यावरची काळजी बघून माझ्या मनात जे काही आहे त्यातलं काहीसुद्धा कळायला नको, नाहीतर प्रॉब्लेम होईल. मग ती धाडस करून मोठ्या बाईंना विचारते मोठ्या बाई काय झालं? पण मोठ्या बाई मात्र मानसीला काहीच उत्तर देत नाही. आता रात्र झालेली असते, झोपायची वेळ आलेली असते. पण मानसी विचार करते की जे काही आहे ते मला राष्ट्रहित बरोबर बोललेच पाहिजे. आज जे काही घडलं ते सगळं मला त्यांना सांगायला हवं. आणि मग लगेचच आता तेजस बरोबर बोलण्याकरता मानसी ही तिच्या रूममधून बाहेर पडलेली असते. तर आजच्या दिवसात जे काही घडलं, निधी माझ्याबरोबर जे काही बोलली ते सगळं काही मला मानसीला म्हणजेच लकी चॅम्पला सांगितलंच पाहिजे असा विचार तेजससुद्धा करत असतो. तर आता दुसरीकडे गायत्री ही आभाला त्रास देत असते. ती मुद्दामून तिच्या एका वकिलांना कॉल करते, फोन स्पीकरवरती टाकते आणि त्यांना विचारत असते वकील साहेब 2 बालिक मुलं आहेत, त्यांना लग्न करायचं आहे. हो हो लग्न मी स्वतःच लावून देणार आहे. तर आता ते वकील तिला लग्नाचं सगळं सांगत असतात. हे सगळं आभा ऐकत असते. तर दुसरीकडे आता मानसी आणि तेजस हे दोघंजणं एकमेकाबरोबर बोलत असतात. इतक्यात त्या ठिकाणी मोठ्या बाई आलेल्या असतात. आता मोठ्या बाई त्या दोघांना असं एकत्र रात्रीच्या वेळी पाहतात आणि लगेच विचारतात हे दोघं एकमेकाबरोबर बोलत होते का? त्याबरोबर आता तेजस आणि मानसी दोघंही एकमेकाकडे बघतात आणि मग मोठ्या बाईंकडे बघायला लागतात. आता खरं तर ते दोघंही थोडे घाबरलेलेच असतात. त्याबरोबर हा एपिसोड इथेच संपतो. व्हिडिओला लाईक आठवणीने करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून पुढच्या प्रत्येक एपिसोडचे अपडेट हे तुम्हाला पटापट मिळत जातील. मित्रांनो लाईक आठवणीने करत जा, कारण तुमचा एक लाईक हा आमच्यासाठी खूपच महत्त्वाचा आणि मोलाचा असतो. तुमच्या एका लाईकमुळेच आम्हाला पुढे आणखीन जास्त काम करण्यासाठी आणि अशा छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी बनवण्याकरिता मोटिवेशन मिळत असतं. त्यामुळे लाईक न विसरता करत जा. त्याचबरोबर तुम्हाला काय वाटतं आता नेमकं विनीतबरोबर कोणाचं लग्न होणार, आभाचं का निधीचं? कारण आभाला सपोर्ट करणार आहे मानसी आणि निधीला शब्द दिलाय तेजसने. मग आता नेमका शब्द कोणाचा पाळला जाणार आणि विनीत आणि कोणाचं लग्न होणार ते कमेंट करून नक्कीच सांगा.
त्याचबरोबर तुम्हाला तेजस आणि मानसीची जोडी कशी वाटते ते कमेंट करून सांगायला विसरू नका. आपला व्हिडिओ हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तुमचा मित्रपरिवार त्याचबरोबर कुटुंबियांबरोबर तर आठवणीने शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा असाच आपल्या प्रत्येक छान छान व्हिडिओचा आनंद घेता यायला हवा. धन्यवाद.